जलजीवनच्या प्रचारात जलरथ तालुक्यात फिरणार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांनी दिली माहिती। लोकसहभागातून ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी केंद्र व राज्य शासन जलजीवन मिशन राबवत आहे। पाण्याचे ठोस स्रोत निर्माण करणे व सध्याचे स्रोत बळकट करणे या उद्देशाने राज्यभर जलरथाचे आयोजन केले आहे, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांनी दिली। बुधवारी या जलरथाचे उद्घाटन जत पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले। यावेळी जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर, कक्षाधिकारी धनंजय जाधव, प्रशांत हर्षद, सुषमा मदने, शकुंतला निकम, तालुका कृषी अधिकारी जगताप, विस्तार अधिकारी कृषीचे श्री टी.व्ही. संकपाळ, शशिकांत शिंदे, विस्तार अधिकारी एम.डी. चव्हाण, शेजाळ मॅडम, राजपूत मॅडम, लेखाधिकारी संजय कोकरे, संतोष कांबळे, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे संतोष साळे, बाबासाहेब संकपाळ, सुनील कनसे व अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रस्तावित व सूत्रसंचालन माननीय आर.डी. कांबळे साहेब यांनी केले। स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ पाणी प्रत्येक कुटुंबाला मिळावं ही शासनाची अपेक्षा आहे। त्या दृष्टिकोनातून हा रथ प्रत्येक गावात जाईल। त्यामध्ये गावातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे जे कर्मचारी आहेत ते सर्व सहभागी करून गावात प्रचार आणि प्रसिद्ध करून गावातील सर्व कुटुंबाला प्रत्येक घराला नळ कनेक्शन देण्याच्या संदर्भात हे नियोजन आहे आणि स्वच्छतेच्या संदर्भात पण हे नियोजन आहे। याचा सर्व जत तालुक्यातील लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.